नमस्कार मित्रांनो, औंध या ठिकाणी दुशाचं मैदान चालू आहे आणि त्या दुशाच्या मैदानामध्ये आत्ता 24 गट पळून झाले। त्या 24 गटाचे निकाल मी तुम्हाला सांगतोय। सुरुवात करतोय गट क्रमांक 1 पासून आणि मैदान जे आहे ते श्री गणेश लाव या यूट्यूब चॅनलवरती आहे, जाऊन बघा। गट क्रमांक 1 चा निकाल आहे 1 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली। या बैलगाडा शर्यत क्षेत्रामधील देव बकासूर पळाला आणि त्याच्यासोबत पळाला नांदोशीकरांचा सरदार पळाला। सुंदर अशी गाडी बबलू चाचा किल्ले मच्छिंद्रगड यांनी जे आहे ती सेमीफायनलसाठी पात्र केलेली आहे। बघूया गाडी कशा पद्धतीने आज गाडी ज्यावेळेस पळाली त्यावेळेस गटामध्ये कोणीच गाडी झुपली नव्हती। म्हणजे दहशत किती आहे या वाघाची, या बकासूरची। बघूया आज बकासूर सेमी पास करतोय की काय। गट क्रमांक 2 चा निकाल आहे तास क्रमांक 5 वरून धावलेली गाडी गुरसाळेकरांचा अंजीर पळाला आणि सिद्धेश्वर कुरोलीकरांचा लक्ष पळाला। सुंदर अशी गाडी सिद्धेश्वर कुरोलीकरांच्या लक्षाची आणि गुरसाळेकरांच्या अंजीरची गाडी सेमीफायनलसाठी पात्र झालेली। खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला। आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 3 चा निकाल आहे तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी पाचवड या गाडीचा 1 नंबर आला। सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे। ही गाडी सेमीसाठी पात्र केलेली आहे दादा ड्रायव्हर लेंगरेकर यांनी। बैलांची नावे काही समजलेले नाहीत। गट क्रमांक 4 चा निकाल आहे तास क्रमांक 5 वरून धावलेली गाडी खंड्या आणि त्याच्यासोबत एक नंदी पळाला। सुंदर अशी गाडी चिम्या ड्रायव्हर यांनी जी आहे ती सेमीफायनलसाठी पात्र केलेली आहे। बघूया गाडी कशा पद्धतीने ही सेमीफायनलमध्ये पळते। गट क्रमांक 5 चा निकाल तास क्रमांक 5 वरून धावलेली गाडी कर्जत या गाडीचा 1 नंबर आला। सुंदर अशी गाडी सेमीफायनलसाठी पात्र। गट क्रमांक 6 मध्ये एक टॉपची गाडी होती सुंदर 11-11 समाजसेवक संतोष तोडकर ठाणे विटावा यांचा सुंदर पळाला, परंतु गाडीनं दोन फाट्या सोडून गाडी पळाली आणि गाडी पूर्णपणे गट जो आहे तो पूर्ण बाद झालेला आहे। खूप निराशा झालेली आहे सरांचा सुंदर आपल्या पराभव म्हणजे गाडी फॉल झाली। गट क्रमांक 7 चा निकाल तास क्रमांक 3 वरून धावलेली गाडी विजय मेडिकल पुसेगाव यांचा घरचा साज पळाला। नंद्या आणि सर्जा ही गाडी जी आहे ती सेमीफायनलसाठी पात्र झालेली आहे। बघूया ही गाडी जी आहे ती कशा पद्धतीने सेमीफायनलमध्ये कमाल करण्यासाठी सज्ज राहते। गट क्रमांक 8 चा निकाल तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी माऊली आणि महिब्या ही गाडी जी आहे ती सेमीफायनलसाठी पात्र झालेली आहे। कशा पद्धतीने आता ही सेमी काढते बघूया। गट क्रमांक 9 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक 3 वरून धावलेली गाडी थारचा मानकरी श्रीनाथ केसरीच्या मैदानाचा रुद्र आणि त्याच्यासोबत पळाला गिरवीकरांची नवीन खरेदी वैभव कदम यांचा भोला 22-22 हा पळाला। सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे। गट क्रमांक 10 चा निकाल या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये वाटेगाव अंबरनाथकरांची आन बान आणि शान असा हा वाटेगाव अंबरनाथकरांचा बादल आणि त्याच्यासोबत पळाला दुशामधला ब्रॉन्ड। आत्ता एक टॉपमध्ये वासरू आहे ते दुशामधलं। सुंदर अशी गाडी अमरतात्या ओंडकरांनी जी आहे ती सेमीफायनलसाठी पात्र केलेली आहे। बघूया ही गाडी आता सेमीमध्ये कशा पद्धतीने पळते। गट क्रमांक 11 चा निकाल आहे 11 मध्ये जीवन ड्रायव्हर निनाम यांचा हिंद केसरी सुंदर पळाला आणि त्याच्यासोबत पळाला गुरसाळेकरांचा वादळ पळाला। सुंदर अशी गाडी भैया ड्रायव्हर बांबोडेकरांनी जी आहे ती सेमीसाठी पात्र केलेली आहे। खूप साऱ्या शुभेच्छा। गट क्रमांक 12 चा निकाल 12 मध्ये सुंदर अशी लढत झाली। या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये बकासूरच्या धावणीचा वादळ नावाचा जो नंदी आहे तो पळाला आणि त्याच्यासोबत पळाला मानघर पारगावकरांचं वादळ। सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र। गट क्रमांक 13 चा निकाल 13 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली सोन्या उर्फ धोनी आणि त्याच्यासोबत शाहीर पळाला। गट क्रमांक 14 चा निकाल तास क्रमांक 6 वरून धावलेली गाडी सयाजी शेठ काळे हिंगणे या गाडीचा 1 नंबर आला। सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र। गट क्रमांक 15 चा निकाल 15 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली गोल्या आणि वादळची सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र। गट क्रमांक 16 चा निकाल तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी पाचवडकरांचा जलवा पळाला। सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र आणि त्याच्यासोबत बाजीराव पळाला। बाजीराव आणि जलवा सेमीसाठी पात्र। गट क्रमांक 17 चा निकाल तास क्रमांक 5 वरून धावलेली गाडी नढवळकरांचा रायबाच्या नावाने गाडी पळाली। गुरसाळेकरांचा गजा पळाला। सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र। गट क्रमांक 18 चा निकाल तास क्रमांक 5 वरून धावलेली गाडी उपळवे या गाडीचा 1 नंबर आला। सुंदर अशी गाडी ढवळकरांचा घोट आणि त्याच्यासोबत लेंगरेकरांचा वाडग्या पळाला। सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र। गट क्रमांक 19 मध्ये तास क्रमांक 6 वरून धावलेली गाडी जी आहे ती सेमीसाठी पात्र गेलेली आहे। 2 गाड्या पळाल्या होत्या, 3 गाड्या पळाल्या त्यातल्या 2 गाड्या बाद झाल्या आणि 6 नंबर तासावल्या गाडीला निकाल देण्यात आलेला आहे। गट क्रमांक 20 मध्ये या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये चटणी भाकरीचा पहिलवान पुशेगावचा ओरिजिनल हिंद केसरी मानकरी असलेला हा गर्णिककरांचा राजा पळाला आणि राजासोबत पळाला हनुमंतराव या नावाचं नंदी पळाला। सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र राजाची गर्णिककरांच्या।
गट क्रमांक 21चा निकाल आहे. तास क्रमांक काय माहीत नाही, परंतु पुष्पा आणि वजीर ही गाडी जी आहे ती सेमीसाठी पात्र. गट क्रमांक 22चा निकाल तेजा आणि आळजापूरकरांचा पिस्तूल गाडी सेमीसाठी पात्र. गट क्रमांक 23चा निकाल कॅमेऱ्याचा आधार घेऊन सांगितला जाणार आहे. गट क्रमांक 24चा निकाल तास क्रमांक 5 वरून धावलेली गाडी महेश मेटकर विटा या गाडीचा 1 नंबरला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र. किनीचं मैदान कुठे लाईव्ह आहे सांगा कमेंट्समध्ये. धन्यवाद.